मित्रांनो नमस्कार. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत राहील आणि नक्की तुम्हाला त्या गोष्टी आवडतील अशी मी अपेक्षा करतो. आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण थोडा वेगळ्या विषयावर बनवणार आहे. कारण प्रत्येक जण मिडल क्लास मधला जो पण आहे, जो आयुष्यामध्ये आता संघर्ष करत आहे किंवा इथून पाठीमागे संघर्ष करून काहीतरी चार गोष्टी चांगल्या मिळवलेल्या आहेत. गरिबी आणि गरिबीवरती मात करून आपण कसं वरती आलो पाहिजे. आपण गरीब घरात जन्माला आलो ती आपली चूक नसते मित्रांनो, पण ज्यावेळेस आपण गरीब होऊन मरतो ती नक्कीच आपली चूक असते. त्यासाठी गरीब राहून मरण्यापेक्षा आपल्या आलेल्या आयुष्यामध्ये धडपड जर केली तर नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतील आणि तुमच्या परिस्थितीला तुम्ही बदलू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करू. गरिबी ही खूप वाईट असते. मी अनुभवलेली आहे गरिबी काय असते आणि गरिबीमध्ये कसं जगलं जातं आणि गरिबीतून काय शिकलं पाहिजे. तर मित्रांनो, प्रत्येकाच्या नशिबामध्ये वेल सेटल फॅमिलीमध्ये किंवा आमिर घरामध्ये, मोठ्या घरामध्ये जन्म घेणे हे आपल्या हातात नाही. ज्या ठिकाणी आपण जन्माला आलोय त्या ठिकाणाहून आपण काय करू शकतो, तर नक्कीच आपण बरंच काय करू शकतो. कारण ज्यावेळेस आपण गरीब घरामध्ये जन्माला येतो त्यावेळेस आपल्याला करण्यासारखं भरपूर काय असतं आणि ते ज्याला समजेल. गरिबीवरती जर बोलायचं म्हटलं तर मित्रांनो, गरिबी अशी चीज आहे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी आपल्याला शिकवून जाते. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला सगळं काही ऐकून घेण्याची तयारी पण ठेवली पाहिजे. कारण गरिबीमध्ये लोक एवढं फायदा उठवतो हा समाज आपल्या गरिबीचा. तर तुम्ही जे कष्ट केलंय ना त्या कष्टाचा मोबदला सुद्धा लोक सहजासहजी आपल्याला देत नाही. त्यासाठी सुद्धा आपल्याला लढावं लागतं, आपल्या हक्कांसाठी, आपल्या गरजांसाठी. तर त्यासाठी मित्रांनो, गरिबी जरी आपला जन्म झाला तरी आपण आपली परिस्थिती बदलली पाहिजे. किंवा पहिली गोष्ट म्हणजे जन्मापासूनच तुम्हाला परिस्थिती ही प्रत्येक गोष्टीशी कॉम्प्रोमाइज करायला शिकवते आणि कॉम्प्रोमाइज अशा गोष्टी सोबत करायला शिकवते त्या गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध असल्या तरी तुम्हाला त्या गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. ती परिस्थिती तुम्हाला स्वीकारावी लागते. आणि गरीब घरातली जी मुलं आहेत, कष्टाळू, कर्तृत्ववान, ती मुलं नक्कीच त्या गरिबीतून वर उठतात, भरपूर असं प्रमाणात कष्ट करतात. आणि आम्ही पण गरीब घरातूनच आलेलो मित्रांनो. एवढी गरीब परिस्थिती होती का काही जर आपल्याला जर पाहिजे असेल, कपडे म्हणा किंवा बुट म्हणा किंवा काय ज्या आपल्या हौसामौसाच्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीसाठी सुद्धा आपलं वैयक्तिक काम करून म्हणा किंवा ह्या गोष्टी करून ते आपलं इच्छा, जे आपलं स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करावं लागत होतं आणि ते केलं पण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यातून आपल्याला शिकायला भरपूर काय भेटतं आणि त्यातून शिकलं पण पाहिजे. मित्रपरिवार होते, त्यातला एक माझा मित्र जिवलग जोडीदार, त्याची पण परिस्थिती गरिबीचीच होती. त्याचे वडील पण भरपूर कष्ट करायचे पण म्हणा असं त्यांना पण भेटत नव्हतं. त्याला पण माहित होतं. तो पण चांगला हुशार होता, तो शाळेमध्ये अभ्यास वगैरे चांगला करायचा. तो पण आता वेल सेटल आहे, चांगलं आहे त्याचं पण. तो पोलीस मध्ये भरती झालेला आहे 2014ला आणि मी तर आर्मीमध्ये आहे. तर मित्रांनो, जे आर्मीची वर्दी आम्ही घेतली किंवा त्यांनी पोलीसची वर्दी घेतली, तर ह्या जे कष्ट आमच्या दोघांचं स्वप्न पण होतं का आम्हाला दोघांना पण आर्मीमध्ये जायचं होतं. पण कसं राहतं, तुमचे विचार एक असू शकतात किंवा तुम्ही कष्ट एक करू शकता एकत्र एकसारखे, पण तुमचं नशीब एकसारखं नसतं. तर त्या गोष्टीतून आम्हाला त्या मित्राच्या आणि आमच्या लाईफमधून समजलं की जे आम्ही स्वप्न पाहिलं होतं दोघांनी का बाबा आर्मीची वर्दी आपल्या दोघांच्या अंगावरती पाहिजे, आणि त्या स्वप्नासाठी आम्ही रखडलो झगडलो. परमनंट पॉईंट असल्यामुळे पायाचा, त्यामुळे त्यांनी तो विषय सोडून दिला आर्मीचा आणि त्यांनी पोलीस भरतीला ट्राय केलं. त्यानंतर मी पण पोलीस भरतीलाच उतरलो होतो, पण काही कारणास्तव न झाल्यामुळे मला इकडे ट्राय केल्यावरती माझं इकडे काम झालं आणि मी इकडे जॉईन केलं. तर ती 2014ला
ऑक्टोबरमध्ये जॉईन झालता आणि मी डिसेंबरमध्ये जॉईन झालतो. तर त्या पाठीमागचा त्याग पण भरपूर होता, भरपूर कष्ट, भरपूर प्रयत्न आणि भरपूर अशा हालापेष्टा, घरची परिस्थिती, त्यानंतर समाजाशी तोंड देणं, समाज काय बोलतोय काय नाही. ज्यावेळेस आम्ही प्रयत्न करत होतो मित्रांनो पोलीस भरतीसाठी किंवा आर्मी भरतीसाठी, त्यावेळेस आमचे नातेवाईक स्वतः म्हणायचे का बाबा हा 12वीत जर 4 वर्ष बसत असेल तर हा कसला भरती होतोय किंवा हा काय करतोय. तर एकदा दोनदा आमची आई पण मला म्हटली का असे नातेवाईक बोलतात का 4 वर्ष 12वीत बसून कसा तरी पास झालाय आणि याला कसली सरकारी नोकरी भेटती किंवा याला कोणत्या काही गोष्टी भेटतात. पण मित्रांनो मी एक मनाशी ठरवलं होतं की बाबा नाही, मला माझी परिस्थिती बदलायची आणि माझी परिस्थिती, माझ्या घरची परिस्थिती बदलणारा मी एकमेव माणूस आहे. मी जर नाही बदलली तर माझं घर हे पुन्हा माझ्या आई वडिलांचं म्हातारपण म्हणा किंवा माझं आयुष्य हे कष्टामध्ये आणि हालाकीतच जाणार आहे. तर ते डोळ्यासमोर विचार होता. एक माझा मित्र, अजून एक मित्र होता, आम्ही 3 जण मित्र होतो. त्याची परिस्थिती चांगली होती, घरदार सगळं जिथल्या तिथं, जमीन आहे त्याला चांगल्या पद्धतीने. आणि त्याचं पाहून किंवा ते जे सुख उपभोगत होता, आई वडील बिचारे कष्टाळू होते, त्याचे पण कष्ट करूनच शेती करत होते, पण चांगली परिस्थिती होती, चांगली इन्कम होती. तर वाटायचं की बाबा असं घर आपल्याला पाहिजे किंवा असं राहणीमान आपल्याला पाहिजे, अशा पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे. तर एक स्वप्न राहतं माणसाचं आणि ज्यावेळेस तुम्ही स्वप्न पाहता ना, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवाचं रान करता. तर हे स्वप्न हे माणसाने पाहिलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. तर आपल्या घरी पहिल्यापासूनच गरिबीचे दिवस असल्यामुळे प्रत्येक गोष्टीची कॉम्प्रोमाइज आणि कष्ट करण्याची एक आई वडिलांनी एक हे करून दिली की जाणीव करून दिली बाबा तुम्हाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. जरी आम्ही शाळेत जायचो किंवा कुठं जायचो तरी आम्हाला शेतीतलं काम म्हणा किंवा अजून कशाचं काम, शेतामध्ये पाणी भरणं किंवा समजा कांदा लावायचे तर कांदा लावायच्या आधी रान वाढावं लागायचं, वाफे बनवावं लागायची. तर ते वाफे बनवायला वडिलांबरोबर पुन्हा आमचा बाग होता संत्र्याचा, त्या बागेमध्ये मशागत करायची बागाची. दरवर्षी संत्रा तुटून गेल्या की त्याला खांदावं लागायचं साईडनी त्याच्या गोल राऊंड सारखं. त्यानंतर पुन्हा ती माती गोल आळे करायचे त्यांना. त्यानंतर पुन्हा संत्रा आल्यावरती संत्रा खराब झालेल्या उचलायच्या. म्हणजे कष्टाची एक प्रकारची आम्हाला सवय लागून गेली की बाबा कष्ट करायचं आणि किती प्रमाणात करायचं. त्यानंतर मित्रांनो माझी 12वी झाली. पहिली 12वी ज्यावेळेस झाली त्यावेळेस कंपनीत जायला लागलो. कंपनीत जायला लागल्यानंतर 1 वर्षभर मी कंपनी केली. 1 वर्ष कंपनी केल्यानंतर मला खरी जाणीव झाली की बाबा नाही, हे कष्ट भरपूर आहे तिथं आणि इथं पैसे पण नाही. तर मित्रांनो मग त्यानंतर मी ठरवलं की बाबा नाही, आता आपल्याला भरती व्हायचं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. त्यानंतर मित्रांनो आम्ही दोघं मित्र भरतीसाठी प्रयत्न केला, दोघं पण भरती झालो. आज वेल सेटल आहे, तो पण मी पण. मला हेच सांगायचे तर गरिबीमध्ये ज्यावेळेस तुम्ही असता, ज्यावेळेस आम्ही होतो गरिबीमध्ये, त्यावेळेस लोक आमच्या घरी यायचे, आमच्या आई वडिलांना नाही नाही ते बोलायचे आमच्यावरून का तुमचा मुलगा असा करतो, तुमचा मुलगा तसा करतो, तुमचा मुलगा असं याच्या ह्या मुलांबरोबर फिरतो, त्या मुलांबरोबर फिरतो. म्हणजे तुम्हाला एवढी बंधनं घातली जाते तुमच्या आई वडिलांना तुम्हाला का तुम्ही कोणाबरोबर राहायचं किंवा कोणाबरोबर फिरायचं हे सुद्धा लोक तुम्हाला सांगत असतात. त्या गोष्टी गपचूप तुम्हाला ऐकून घ्यावं लागत. माझे आई वडील पण बिचारे ऐकून घ्यायचे, कारण कसं बाहेर गावावरून आलो होतो. आई वडील मला पण सांगायचे की बाबा नको फिरत जाऊ, लोक बोलतात असे. तर मी त्यांना बोलायचो माझं आयुष्य आहे, मला कोणाबरोबर फिरायचे किंवा कोणाबरोबर नाही हे माझं मी ठरवल ना, लोक थोडी ठरवतील. लोक मला घरी आणून देतात का, तुम्ही आणून देताय ना मला, किंवा तुम्ही मला खायला प्यायला घालताय. तर ती लोक काय बोलतात लोकांवरून मला बोलायचं नाही. तर मग त्या गोष्टी वडिलांना थोड्या योग्य वाटल्या. त्यानंतर 1-2 लोकांना वडील पण बोलले माझा मुलगा आहे, त्याला कोणाबरोबर फिरायचे काय करायचे तो त्याचा तो ठरवल किंवा माझं मी पाहिजे. चुकतोय ना तो, चुकला तर चुकू द्या. त्यांना माहित होतं की ही मुलं जी त्याच्याच बरोबर सोबत आहे ती काही वायफाट मुलं नाही किंवा काय नाही. आता कसं लोकांचं राहतं की बाबा आमची मुलं अशी करतात, आमची मुलं तशी करतात. आजी माझ्या वडिलांना बोलायचे ना बाबा तू बाहेरून आला आणि तुझं पोरग काय असंच आहे, तुझं पोरग तसंच आहे, असं तू करवानी फिरते किंवा काय करते. आज त्यांची मुलं
गावामध्ये बोंबलत फिरतात, काही काम नाही धंदा नाही, अजून पण ती आई बापच पोचतात त्यांना, त्यांच्या बायकांना पण त्यांच्या पोरांना पण तुम्हाला जर परिस्थितीची जाणीव असेल, लोक काय बोलतात, लोकांचा किती त्रास असतो किंवा काय असतो, तर ह्या गोष्टी सगळ्या शिल्लक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस वडिलांनी लोकांकडून पैसे घेतले होते, कशासाठी घेतले असेल, बहिणीच्या लग्नासाठी म्हणा किंवा अजून घर खर्चासाठी, तर लोक घरी यायचे. आमच्या घरी आल्यानंतर मला ती गोष्ट कधीच आवडत नसते का मग लोकांनी घरी यायचं आणि माझ्या आई वडिलांना बोलायचं. तर बऱ्याच लोकांना मी डायरेक्ट बोललेलो, तुमचं काही व्यवहार पाणी असेल ते तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी घरी तर तुम्ही पैसे द्यायला आले नव्हते, आमच्या वडिलांना दिले ना, तर तुम्ही वडिलांकडून यायचं, आमच्या दारात यायचं. वडील मला 2-4 वेळा बोलतो, असं का बोलतो, त्यांना म्हणलं मला नाही आवडत या गोष्टी, कोणी घरी येऊन माझ्या आई बापाला बोलायला, पहिल्यापासूनच मला आवडलं नाही. आणि त्यानंतर भरपूर असा प्रकार झाला, लोक येऊन बोलायचे किंवा काय, मला त्या गोष्टी खटकायच्या. आणि त्यानंतर मी ठरवलं, आणि लोक काही आई वडील म्हणायचे नाही, आपली गरीब परिस्थिती आहे, आपण गरीब आहे, आपल्याला घरकुलामध्ये नाव आलं पाहिजे. पण मला ह्या गोष्टी कधीच ऍक्सेप्ट नव्हत्या, कारण तेवढा माझ्यावरती मला कॉन्फिडन्स होता का बाबा नाही, मी काहीतरी करू शकतो आणि काहीतरी मिळवू शकतो. घर गोष्ट ही माझ्यासाठी खूप शिल्लक होती, मला भरपूर काय मोठं असं माझं स्वप्न होतं, आणि त्या गोष्टीचं त्यासाठी मी कष्ट पण करत होतो. घरच्यांना बऱ्याच वेळा ते गावातली लोक येऊन म्हणायचे, तुम्ही फोटो काढून द्या तुमच्या नवरा बायको तुमच्या मुलांचा. तर 1-2 वेळा मला पण त्या फोटोमध्ये घ्यायचं, पण मी तिथून पळून जायचो, मी काय थांबलो नाही फोटो काढण्यासाठी. मग ते वडिलांनी ते द्यायचे फोटो काढून, का घरकुलासाठी नाव आलं तर तेवढंच आपल्याला सरकारकडून काहीतरी मदत होईल, 1-1.5 लाखाची. मी आईला त्यावेळेस बोललो होतो, आई आपल्याला काही घरकुलाची गरज नाही, ज्यावेळेस मी कामाला लागेल त्या टायमाला याच्यापेक्षा पण भारी तुम्ही जे स्वप्न पाहिले घरकुलाचं, त्याच्यापेक्षा पण मोठं घर मी बांधी, आणि तेवढा पुरता माझ्यावरती विश्वास ठेवा. त्यानंतर मित्रांनो, आईने पण बिचारीने भरपूर कष्ट केलं माझ्यासाठी. ज्यावेळेस मी अकॅडमीला जायला लागलो, पोलीस भरतीला, ज्यावेळेस सरांनी सांगितलं बाबा हा मुलगा भरती होऊ शकतो आमच्या आईला, त्यावेळेस आईला खरा विश्वास पटला का हा काहीतरी करतोय मनापासून आणि आपले दिवस बदलतील. तर ते आईने बिचारीने भरपूर कष्ट केले, कामाला जायचे दिवसभर, कधी कधी उपाशी राहायची. सकाळी भाकर जर बनवलेली असेल तर ती संध्याकाळी खायची, संध्याकाळची उरलेली भाकर सकाळी पुन्हा कामाला जाताना घेऊन जायची, आणि कामाला जाताना घेऊन जायची तर तिथं तिला बायांच्यात खायची लाज वाटायची ती भाकर, तर ती गपचूप एका साईडला जायची आणि त्या ठिकाणी भाकर ते खायची. तर ती गोष्ट मला आईने एकदा सांगितली होती का बाबा असे असे दिवस काढलेत आम्ही पण, ज्यावेळेस तू अकॅडमीला होता त्या टायमाला. पण मला त्यांनी कधी जाणून दिलं नाही का बाबा तू शिळी भाकर खा म्हणून, कधीच नाही. मला काय ताज्या भाकरी बनवायची, उरलेली जी शिळी भाकर ती आई खायची. म्हणजे तुम्ही पाहू शकता गरिबीमध्ये माणसाला काय 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 नाही करावं लागत. आणि भरपूर वेळा असं झालेलं आहे, खाण्याचं म्हणा किंवा खाण्यावरून कितीतरी वेळा आमच्या घरामध्ये मित्रांनो मिरची, जी आपण लाल मिरची म्हणतो ना, ती मिरची वाटून त्याच्यामध्ये आपलं मीठ टाकून आम्ही खाल्लेलं आहे भाकरी बरोबर. हे दिवस गरिबी तुम्हाला सगळं काही शिकवते, आणि गरिबीमध्ये कसं जगायचं, कसा संघर्ष करायचा, कसं कष्ट करायचं, कसं समाजाला तोंड द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतात. ते फक्त गरिबीमध्येच भेटतात, कारण ज्यावेळेस तुम्ही मोठ्या घरामध्ये जन्माला येतात त्यावेळेस तुमच्याकडे करण्यासारखं काहीच नसतं. तुम्ही एक फक्त बापाने कमवून ठेवलेली प्रॉपर्टी आहे, त्या गोष्टीत मजा नाही मित्रांनो. तुम्ही ती बापाच्या कष्टाने वाडी जरी घेऊन फिरले तरी त्याला समाजामध्ये किंमत नाही, पण तुमच्या स्वकष्टाने तुमची सायकल जरी असेल ना, तरी त्या सायकलीला सुद्धा खूप किंमत आहे समाजामध्ये. तर त्यासाठी एक स्वतःच वेगळं अस्तित्व तयार करा, एक छोटंसं का होईना साम्राज्य तयार करा, आणि त्या गरिबीतून बाहेर पडा. आणि आपल्या आईवडिलांचे जे स्वप्न आहेत, त्यांनी जे गरिबीमध्ये आपल्यात पाहिलेले असतात ते स्वप्न पूर्ण करा. तर त्यानंतर जगण्याची जी मजा असते ना मित्रांनो, रुबाबच वेगळा राहतो माणसाचा. कधी पण पहा तुम्ही, जे गरिबीतून वर आलेला माणूस असतो ना, तो वेगळ्या पद्धतीने त्याच जरा थोडा म्हणजे रुबाबच वेगळा राहतो. लोकांच्या नजरेत पण त्याची किंमत ही 100% जास्तच राहते. त्यासाठी प्रयत्न करा. त्यानंतर पुन्हा मित्रांनो, आपले आई वडील, त्या बिचाऱ्यांनी भरपूर कष्ट पाहिलेले असतात. प्रत्येकाचेच आई वडिलांनी आपल्या मुलांच्या स्वप्नासाठी
मुलांच्या तर आपले जे स्वप्न पूर्ण होत नाही ना आई वडिलांचे, ते स्वप्न आपल्या मुलांच्या आई वडील पाहत असतात, 100% पाहत असतात. त्यांना वाटतं की बाबा आपण जे वाईट दिवस काढलेत ना, हे वाईट दिवस आपल्या मुलांच्या वाट्याला नाही यावं, त्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करत असतात. त्या प्रयत्नासाठी आपण कष्ट केले पाहिजे. आणि आज जे पोलीस भरती करत असतील, आर्मी भरती करत असतील, त्या मुलांचं नुसतं नाव जरी घेतलं ना मला, का बाबा ही मुलं पोलीस भरती करतात, आर्मी भरती करतात, त्या मुलाविषयी मला खरंच गर्व वाटतो, अभिमान वाटतो की बाबा ही मुलं कष्ट करणारी आहेत. आणि आमच्या गावामधून पण अशी भरपूर मुलं आहेत, तरी त्यात मुलं नाही असं नाही, भरपूर. आता आमच्या नंतर पण भरपूर मुलं पोलीसमध्ये झाली, आर्मीमध्ये झाली. आणि एकदम गरीब परिस्थितीतून आलेले आई वडील, काहींना वडील नाही, काहींना आई नाही, आणि जरी आई वडील आहे तर परिस्थिती एकदम नाजूक, खाण्याचं सुद्धा रोजंदारी करून खाणारी अशी मुलं भरती झालेली. आणि पोलीस खात्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरिबाची मुलं भरती होण्याचं एकमेव, जर त्याचं जर हे जर कोणाला जात असेल स्त्री, तर ते स्वर्गवासी RR आबा गृहमंत्री होते. त्या टायमाला त्यांनी गृह खातं एवढं क्लीन केलं की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा प्रकार ठेवला नव्हता. आणि त्यामुळं आज प्रत्येक गरीब घरामध्ये त्यांनी जे स्वप्न पाहिले ते त्यांचं पूर्ण होते. आणि भरपूर असे पोलीस बांधव आपले आहेत गरीब परिस्थितीतून आले. तुम्ही कष्ट करताना त्या कष्टाला जर काहीतरी फळ भेटत असेल, तर पाठीमागची पिढी पण त्या माणसाकडे बघून ते आदर्श मानून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी कष्ट करतात. का बाबा ठीक आहे, कष्ट केल्यावरती आपल्या त्या कष्टाला फळ भेटते. पण ज्या अर्थी तुम्ही जर कष्ट करून पण तुम्हाला जर तो माणूस, एखाद्या माणसाने 2 वर्ष 3 वर्ष कष्ट केले आणि तो माणूस पुन्हा रोजंदारी काम करतोय किंवा कोणाच्या तरी हाताखाली लेबरचं काम करतोय, तर त्या ठिकाणी आपल्या पाठीमागची जी पिढी आहे ना, जे तरुण आहेत, तर ते खचले जातात. का बाबा ह्या माणसाने एवढं कष्ट करून पण याला जर ते जर अचीव नाही झालं तर आपलं कसं होणार, किंवा आपण कसं अचीव करणार. त्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे की तुमचं जे खातं आहे त्या खात्यामध्ये भरतीची जी प्रक्रिया आहे ती खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये क्लीन आणि एकदम स्वच्छ आहे. तुमचा एक मार्क जरी कुठं कमी झाला तरी त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. पण त्यासाठी वर्दीचं स्वप्न पाहण्यासाठी त्याआधी तुमची कष्टाची तयारी पाहिजे. कष्ट हे प्रामाणिक जर असेल तर यशालाही पर्याय नाही, ते तुमच्या पायापाशी झोपणार म्हणजे झोपणार 100%. तर नवीन तरुण पिढीने नक्कीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे का बाबा आपल्याला तर 2-3 वर्ष प्रॅक्टिस करायची आणि ती वर्दी मिळवायची. त्यासाठी कोणाचं लग्न कार्य, जागरण, गोंधळ, पूजा, कोणाचं फंक्शन अटेंड सगळं सोडून द्यायचं. फक्त एक लक्ष ठेवायचं की बाबा मला भरती व्हायची आणि वर्दी घ्यायची बस. त्यानंतर वर्दी एकदा भेटली का तुम्हाला जे काय करायचे, जे काही सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे नंतर, फक्त तेवढा त्याग तुमच्याकडे पाहिजे करण्याची ताकद. आपली गरिबी नक्कीच दूर होऊ शकते. आणि जे पण पोलीस भरती, आर्मी भरती करतात त्या मुलांना मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा, का तुम्ही तुमची जी गरीब परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तुम्ही 100% चांगल्या परिस्थितीमध्ये बदलणार आहे. आणि त्यासाठी प्रयत्न करत राहा, आई वडिलांच्या स्वप्नासाठी प्रयत्न करत राहा. जे आपले भाऊ बहीण आहेत आपल्या पाठीमाग, त्यांचे पण काही अपेक्षा असतात आपल्याकडून, बाबा हा जर करता धरता आहे यांनी जर केलं तर आपल्या घराला आधार भेटू शकतो आणि आपण पण चांगल्या पद्धतीने पुढे प्रयत्न करू शकतो. त्यासाठी प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा आणि वर्दी मिळवा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि थांबू आपण आता. रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान.